जिल्हाधिकारी मिताली सेठी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप। नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक भूमिका घेत आहेत। जिल्हाधिकारी मिताली सेठी नंदुरबार जिल्ह्यात आल्यापासून आमचा एकही प्रश्न सोडवला नाही। याउलट जिल्ह्यात शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाण, भ्रष्टाचार व मनमानी कारभार व पदाच्या गैरवापराबद्दलच्या तक्रारींवर डॉक्टर वर्षा लहाडे यांना पाठीशी घालणे, 18 दिवस जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर सुरू असणाऱ्या आदिवासी संघटनांच्या धरणे आंदोलनाकडे कानाडोळा करणे, 5 वर्षे आदिवासी वनदावेदारांच्या फाईल्स पैशांच्या अपेक्षेने दडपून ठेवणाऱ्या श्री हर्षल सोनार जिल्हा समन्वयक, वन जमीन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यावर कारवाई न करणे, भ्रष्ट कर्मचाऱ्यांस पाठीशी घालणे, लोकसभा व विधानसभेत मतदारांना खुलेआम पैसे वाटप करणाऱ्या, भ्रष्ट लोकांना पाठीशी घालणाऱ्या, लोकशाहीची हत्या करणाऱ्या भ्रष्ट प्रांताधिकारी शहादा सुभाष वळवी यांच्यावर कारवाई न करणे, आदिवासी संघटनांचा आवाज दडपण्यासाठी वारंवार मनाई आदेश, जमावबंदी लागू करणे, आदिवासी संघटनांची निवेदन घेण्यास टाळाटाळ करणे, भेट नाकारणे, वारंवार मीटिंगचे कारणे सांगून फक्त बुधवार व शुक्रवारी रोजी दुपारनंतरच भेटण्याचे बोर्ड लावणे, निवेदनातील मागण्यांवर कारवाई न करणे, निवेदन नुसते फॉरवर्ड करणे, प्रलंबित वनदाव्यांवर कारवाई न करणे, जिल्ह्यातील आदिवासींच्या जन्म व मृत्यू नोंद न करण्याच्या विषयावर गांभीर्यपूर्वक कारवाई न करणे, आदिवासी गावात रस्ता अभावी बालमृत्यू, गरोदर माता मृत्यू, ॲम्ब्युलन्स झोळीतून रोग्याला नेणे, पाणी, वीज, रस्ता, शाळा, अंगणवाडी, दवाखाना नाही अशा गावच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे इत्यादी अनेक आरोप आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्यावर करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी प्रलंबित मागण्यांबाबत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या विरोधातच येणाऱ्या काळात आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, धळगाव तालुकाध्यक्ष सुनील तळवी, गौतम वसावे, तळोदा तालुक्यातील वनसिंग पटले, हाना पटले इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्ते व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, सामाजिक कार्यकर्ता मालती वळवी आदी उपस्थित होते। वर्षा लहाडे शल्यचिकित्सक नंदुरबार यांच्या विरोधात कर्मचारी अधिकारी यांनी प्रत्येक कामाच्या बाबतीत आर्थिक देवाणघेवाणाच्या बाबतीमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावर आरोप केलेले असल्यामुळे आम्हा सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कर्मचारी अधिकाऱ्यांनी आम्हाला सर्व पुरावे दिल्यानंतर आम्ही जवळजवळ 10 तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदनं दिली। त्यामुळे 17 तारखेला उपसंचालक नाशिक यांच्याकडनं चौकशी झाल्यानंतर चौकशी अहवाल पाठवला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आमच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं 20 तारखेला की जोपर्यंत डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केलेल्या भ्रष्टाचार, आर्थिक देवाणघेवाण सर्व बाबतीमध्ये चौकशी करून त्यांना या जिल्ह्यामधून हाकलपट्टी करण्यात यावी आणि त्यांनी केलेल्या गैरकृत्याच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या सकल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। त्याच पद्धतीने त्यांनी NRHM असेल, तदत भरती असेल, ही भरती जिल्हा कमिटीमध्ये माननीय जिल्हाधिकारी मॅडम, मुख्य कार्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना विश्वासात न घेता या दोन्ही भरती केल्यामुळे त्याच्यामध्ये 100% त्यांच्यावर आरोप करणे संयुक्तिक आहे की त्यांनी आर्थिक देवाणघेवाण केलेले आहेत। म्हणून अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची तात्काळ या नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी करण्यात यावी। तोपर्यंत आम्ही सर्व सामाजिक संघटना बेमुदत धरणा प्रदर्शन करीत आहोत। परंतु शोकांतिका दुःख या गोष्टीचे आहे की आज जवळजवळ आंदोलनाला 18वा दिवस सुरू असताना माननीय जिल्हाधिकारी मॅडम येताना जाताना आमच्याकडे फक्त ढुंकून बघतात, परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला चर्चेसाठी बोलावलं जात नाहीत। म्हणून आम्हाला असं वाटायला लागलं की हा नंदुरबार जिल्हा काय पाकिस्तानमध्ये आहे
का बांगलादेशमध्ये आहे हे आम्हाला शंका यायला लागली आहेत. म्हणून आम्हाला सर्व शासन प्रशासनाला आम्ही सर्व आव्हान विनंती करीत आहोत की लवकरात लवकर डॉक्टर वर्षा लहाडे यांची नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यात यावी. नाहीतर येणाऱ्या काही 2-4 दिवसामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही बेमुदत आंदोलनाची तयारी करत आहोत आणि आमचे जे राष्ट्रव्यापी संघटन आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावर डॉक्टर वर्षा लहाडे हटाव अशा पद्धतीचे आम्ही निवेदन देणार आहोत. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलनाला बेमुदत याला पाठिंबा दर्शवत 18 दिवस होण्यात आलेले आहे. पण आज वर्षा लहाडेचा जो विषय आहे कलेक्टर मॅडमांनी प्रलंबित ठेवलेला आहे. का ठेवलेला आहे हे देखील समजत नाही आहे. आम्ही ज्याला मायबाप मानतो कलेक्टरला, पण ती मायबाप आंधळं पट्टी बांधून बसलेली दिसत आहे. हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळखणारा जिल्हा आहे. आज या जिल्ह्याच्या ठिकाणी अवघे 18 दिवस होण्यात आलेले आहे. विविध संघटना इथं मोर्चाला आंदोलनाला बसलेले आहे, पण कलेक्टर मॅडम याच्यामध्ये दखल घेत नाही. हे सगळ्यात मोठी खंतता दिसत आहे. कारण ज्या कलेक्टरकडे आम्ही मागण्या आमचे निवेदन दिले जात आहे ते देखील त्याच्यावर अंमलबजावणी करून आम्हाला बोलवायला पाहिजे. जे बसलेले त्यांना तिथं बोलवायला पाहिजे व चर्चा करायला पाहिजे. पहिले अशी कलेक्टर आम्हाला दिसली आहे का एवढे कलेक्टर येऊन गेले पण कधीही असा अनुभव गंदा अनुभव आला नाही. हा पहिल्यांदा इतका गंदा अनुभव येत आहे. आम्ही मायबाप मानतो या कलेक्टरला, पण आज वर्षा लहाडे याच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती व सक्तीच्या सुट्टीवरती त्यांना हक्कलपट्टी करायला पाहिजे होती. जोपर्यंत वर्षा लहाडेची इथून हक्कलपट्टी होत नाही तीव्र आंदोलन इथं राहणार म्हणजे राहणार आणि याला कारणीभूत प्रशासन राहील. प्रशासनाकडे मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. आज कर्मचारी असो किंवा RH असो किंवा सिव्हिलमध्ये जो भोगळ कारभार चालला ते पुरावे दिल्यानंतर देखील हे कुठेतरी या पुराव्यांना हलक्यामध्ये घेत आहे. पण हळूहळू या आंदोलनाची तीव्र दिशा ही वेगळ्या दिशेला जाईल. म्हणून याच्यावरती कलेक्टर मॅडमांनी प्रशासनांनी व वरच्या स्तरावरती आयुक्त लेवलने DD ऑफिसने त्यानंतर मंत्रालयाचे जे आरोग्य विभागाचे मंत्री आहे, जे पालकमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे यांनी या गोष्टीवरती दखल घ्यावी. जे असेल ते लवकरात लवकर नंदुरबार जिल्ह्यामधून हक्कलपट्टी व्हावी. हा जिल्हा जो पण अधिकारी येतो हा का फक्त पैसे कमवायला येतोय का इथल्या आदिवासींना किंवा इथल्या सर्वसामान्य जनतेची लूटहार चालू आहे इथं. आज कोणत्या पण भरती मागे जिथं कमिटी असते ते स्वतः तिच्या पद्धतीने कॅन्डिडेट भरते. मग जो टॅलेंटेड आणि हुशार गरीब मुलगा तो कुठे जाणार आहे हा देखील विचार करायला पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये जो सिव्हिल हॉस्पिटलला मोगम कारोबार चालत आहे या गोष्टीची पण सखोल समिती निर्माण व्हावी. जी समिती गठीत केली त्याच्यावर आमचा विश्वास नाही, म्हणून एक चांगली समिती गठीत करून जे पदाधिकारी आहे जे सामाजिक पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन परत एकदा ही चौकशी लागावी आणि जे लोक आरोप करताय वर्षा लहाडेच्या बाजूने त्यांनी एकदा चर्चा होऊन जावी का वर्षा लहाडेला पण घेऊन यावं आणि तुम्ही पण यावं आम्ही पण राहणार आहे. हे लवकरात लवकर आम्ही आतुरतेने वाट बघत आहे आणि इथले जे प्रतिनिधी आहे त्यांनी देखील याच्यावरती विचार करावा का या जिल्ह्यात एक अधिकारी एक बाई येऊन इतका भूमाकार माजवत आहे इथं. हे आपल्यासाठी एकदम निंदनीय घटना आहे. अरे जी बाई आहे तिच्या चेंबरला कॅमेरे लावलेले असायला पाहिजे तर ते कॅमेरे बंद करून ठेवते. म्हणजे इथून सुरुवात आहे. जो कोणी व्यक्ती येतो मेडिकलची फाईल असो काय कोणत्या पण गोष्टीचं काय असो, आज हा जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे, पण जे कर्मचारी ज्यांना 30-30, 35-35 वर्ष होऊन गेले त्यांना इंग्लिशमध्ये शिव्या देणं त्यानंतर एकदम अरे रावेची भाषा वापरणं कितपर्यंत योग्य आहे. सगळे शिपायापासून तर क्लास 1 अधिकारी कंटाळून गेलेले आहे. डॉक्टरांकडून डिमांड करणं, कर्मचाऱ्याकडून डिमांड करणं आणि जी शासकीय मालमत्ता आहे म्हणजे क्वार्टर, त्या क्वार्टरच्या इथे शिपाई किती आहे का आम्हाला हे पण पाहणं गरजेचं आहे. आज खरोखर कलेक्टर मॅडमांनी याच्यात दखल घेतली नाही तर वेळ पडल्यानंतर कलेक्टर मॅडमांच्या विरोधात पण आम्ही जाण्याची तयारी ठेवणार आहोत. म्हणून कलेक्टर मॅडमांनी हलक्यात घेऊ नये. या जिल्ह्यात तुम्ही आले आहात तर हा जिल्हा सुधारायचा आहे. सुधारत असताना अधिकाऱ्यांना पण सुधारवणं गरजेचं आहे ही आम्ही चेतावणी देत आहोत. जोहार, जय आदिवासी, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र.